मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन पाटील, संचालक सर्वज्ञ क्लासेस. आज आपण इथे शिकणार आहोत कुठल्याही दोन अंकी संख्यांचा गुणाकार म्हणजे 2 डिजिट मल्टिप्लिकेशन नंबर, ते पण अत्यंत सोप्या पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला गणितीय क्रिया करताना तो भाग अत्यंत सोपा जाईल. तर कुठल्याही दोन अंकी संख्यांचा गुणाकार करताना आपल्याला या 3 स्टेप फार महत्वाचे आहेत, ते आपल्याला फक्त लक्षात घ्यावे लागतील. तर स्टेप नंबर 1, पहिल्या स्टेप मध्ये 3 × 2 म्हणजे स्ट्रेट यांचा मल्टिप्लाय करायचा, म्हणजे येतो त्याचा 3 2 6. सेकंड नंबरची जी स्टेप आहे ती अत्यंत महत्वाची. या स्टेप मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांची ऍडिशन करायची, म्हणजेच 2 2 आणि 3 × 1. मग 2 2 येतो 4 प्लस 3 1 येतो 3, आणि या दोघांची ऍडिशन येते 4 + 3 7. आणि त्याच्यानंतरची स्टेप 3, ज्या पद्धतीने स्टेप 1 मध्ये आपण 3 and 2 यांचा मल्टिप्लिकेशन केला होता स्ट्रेट, त्याच पद्धतीने 2 आणि 1 यांचा स्ट्रेट मल्टिप्लाय करायचा, म्हणजेच त्याचा आन्सर 2 1 2. मग आपण जे 2 डिजिट मल्टिप्लिकेशन ते शॉर्टकट पद्धतीने सोडवता येईल. 3 2 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्या पद्धतीने स्टेप 2 मध्ये केलं आपण, 2 2 4 प्लस 3 1 3, 4 + 3 7, आणि स्टेप नंबर 3 2 1 2, म्हणजेच 23 × 12 यांचा मल्टिप्लिकेशन येतो 276. अशाच पद्धतीने आपण अजून दुसरा एक एक्झाम्पल घेऊयात. समजा आपण घेऊया 53 × 21. मी सांगितल्या पद्धतीने स्टेप नंबर 1 स्ट्रेट मल्टिप्लाय 3 1 3. स्टेप नंबर 2 5 1 5 प्लस 3 2 6, 5 + 6 11. मग इथे 1 आणि इथे 1 हा कॅरी द्यायचा, आणि स्टेप नंबर 3 5 2 10, 10 + 1 11. म्हणजे याचा आन्सर येतं 53 × 21 1130. आपण अशा पद्धतीने शॉर्टकट मेथड मध्ये कुठल्याही 2 डिजिट मल्टिप्लिकेशन नंबर अत्यंत सोप्या पद्धतीने, आणि जी पद्धत लवकरात लवकर गणितीय क्रिया करण्यासाठी तुम्हाला